अगं बाबा, अरे देवा. तर मंडळी, स्वागत आहे आपलं मॉमीज टायनी जेम्समध्ये. आणि आज आपला व्हिडिओ आहे सर्कस बद्दलचा. त्याचं काय झालं ना, आमचा छोटू आहे ना, त्याने कधीच लहानपणीपासून सर्कस पाहिली नव्हती. त्याने हट्ट धरला, मम्मा मला सर्कसला जायचं. त्यामुळे मी माझ्या भाच्याला आणि माझ्या मुलांना घेऊन आली आहे बॉम्बे सर्कसला. चला तर धम्माल करूया आजच्या दिवशी सर्कसमध्ये. हा आहे सर्कसचा तंबू. या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला तिकीट काउंटर दिसते आहे. आम्ही 200 रुपयाचं म्हणजे सगळ्यात पुढच्या लाईनचं तिकीट काढलेलं. 100 आणि 200 रुपये असे रेट्स आहेत. साध्याच आपल्या खुर्च्या आहेत. सर्कसच्या सुरुवातीलाच या सर्व कलाकारांनी सलामी दिली. आपल्या वेळी तुम्हाला आठवत आहे का, एक हत्ती असायचा. शंकराच्या पिंडीवरती तो स्वतःच्या सोंडेमध्ये बादलीमधलं पाणी घेऊन ते ओतायचा. पण आता काय एवढी मजा नाही. मग हे असे 2-2 मिनिटाचे ॲक्ट करतात हे लोक, बॅलन्सिंग. पण हा, अंग मेहनत तर खूप आहे बॉस. म्हणजे ते कष्ट करतात म्हणून सर्कस अजूनही जिवंत आहे असं म्हणायला काही हरकत नाही, नाही का. हा एकच छोटा जोकर आणि एक मोठा जोकर नंतर येतो सर्कसमध्ये. पण आहे थोडीशी गंमत जम्मत. काही केनिया किंवा टांझानिया या देशामधले हे कलाकार बॉम्बे सर्कसमध्ये सहभागी आहेत. त्यांचा फिटनेस आणि त्यांच्या या कला खूपच सुंदर आहेत. भारी ना. म्हणजे बॉडी बॅलन्स आणि एकमेकांच्या अंगावरती उभं राहण्यासाठी पण यांना किती प्रॅक्टिस करावी लागत असेल, बापरे. आता आपले बडे मिया छोटे मिया जोकर दादा आलेले आहेत. खरंच. अशा ऍक्ट झाल्यानंतर मुलांचे प्रश्न, कसं काय ग मम्मा, कसं काय ग असं करतात, कशी काय बरं त्यांना जादू येते, आपल्याला का बरं नाही येत, असं म्हणत त्यांना म्हटलं, अरे सर्कस बघा, माझं डोकं खाऊ नका. आणि मग ह्या मुलीकडे इन्स्पायर होऊन आमचा छोटू म्हणतो, अरे हे तर सोपं आहे, हे तर मी पण करू शकतो. मग त्याला सांगितलं, बाबा हे घरी नसतं करायचं, म्हणूनच सर्कस भरवतात लोक. हे लोक किती प्रॅक्टिस करतात आणि मग त्यांना हे सगळं येतं. तुम्ही पण घरी ट्राय करू नका हा. मग आमच्या छोटूला तर या जोकरला भेटायचंच होतं. शेवटी छोट्या मुलांनी हात मिळवणी केली आणि मग ही दीदी आली हे बलून फोडायला. निशाणा लगाव और फुगा फोडो. बाई, या पोरांचा फिटनेस तर सगळ्यांना लाजवेल असा होता, माहितीये. सर्कसमध्ये जवळपास 20 ते 30च लोक होती, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत. पण जे कोणी होते ते आम्ही सगळे एन्जॉय करत होतो. आणि म्युझिक पण यांचं मस्त, बॉंगो वगैरे असं काही आफ्रिकन काइंड ऑफ म्युझिक होतं. पण ॲक्ट्स त्यांच्या लिटरली कमाल होत्या. बघा, क्षणार्धात मनुष्य अगदी वरती चढतोय हा. आत्ताचा ॲक्ट बघून तर असं खरंच भीतीच वाटली एक क्षण, की हा मुलगा पडतोय की काय वरणार आहे देवा. आता काही ॲक्ट्समध्ये या छोट्या जोकरला सारखी लोक मारायची.
तर आमच्या छोटूला तर अजिबात हे गोष्ट आवडली नाही की तो छोटा आहे म्हणून का त्याला मारायचं, असं नाही करायला पाहिजे ना. मला असं वाटतं हे लोक स्वतःच्या फिटनेसवरती कला सादर करण्यासाठी प्रचंड कष्ट घेतात. 100 किंवा 200 रुपये खर्च करण्यासाठी यांच्यासाठी काहीच आपल्याला हरकत नाही आहे. बघा आता हा रिंग मास्टर आहे या सर्कसचा मॅनेजर, तो सुद्धा किती जीव ओतून सगळ्यांच्या सेफ्टीचं या ठिकाणी लक्ष देतोय. मुलं दंग झाली होती, वर बघायचं कधी खाली बघायचं. आणि हो, मी काही पॉपकॉर्न कोल्ड्रिंक वगैरे असलं काही घेणार नाही, त्यामुळं मी केळी आणि संत्री आणली होती. गपचूप जे आणलेलं आहे तेच खायचं आपण. या लोकांकडे बघताना आपली शारीरिक क्षमता आणि जे एकमेकांसोबतचं कोऑर्डिनेशन आहे ते सुद्धा किती महत्त्वाचं आहे हे मुलांना कुठंतरी कळालं की एका माणसाच्या हातनं समजा दोरी निसटली तर दुसरा पडू शकतो. त्यामुळं दुसऱ्याच्या सेफ्टीसाठी आपण कसे जबाबदार आहोत याची जाणीव त्यांना कुठेतरी आता झालेली आहे. ऐसा नहीं, आगे देखने का. हाँ, आप मिलाइए, आप मिलाइए, आप मिलाइए. क्या नाम है आपका? शिवांश. वेरी गुड शिवांश भाई. आप मिलाइए. वेरी गुड. आप मिलाइए, आप मिलाइए. वेरी गुड शिवांश भाई. आप घर से खाना खा के आए? अच्छा, क्या खाना खाया? खाया और कुछ भी नहीं. अच्छा, पानी तो पिया होगा. अच्छा, एक काम करिए शिवांश भाई, जो आपने घर का पानी पिया था ना वो निकालिए इधर. पानी लाया नहीं, कोई बात नहीं. एक काम करिए, आप कप पे करके पानी निकालेगा, चलेगा? हाँ, नहीं, आपको दर्द होगा, हम म्यूजिक से निकालेंगे, चलेगा? ओके. आता हा होता जादूगाराचा शो. त्याच्यामध्ये त्या मुलाच्या हातातून, कानातून, नाकातून आणि कुठून कुठून पाणी काढणार होता, पण तो मुलगा कोऑर्डिनेटच करत नव्हता. मग काय, आमचा छोटू पहिलेच पुढे गेलेलाच होता. त्या जादूगाराने आमच्या छोटू बरोबरच प्रयोग करायला सुरुवात केली. आपने पानी पिया, इधर से निकाल दिया. आप मिलाइए इधर. वेरी गुड. ले जाइए. आता एक दीदी होती, ती बटरफ्लाय सारखी म्हणजे फुलपाखरासारखी या कोशात गेलेली आणि मग नंतर तिने या पडद्यासोबतच खूप भारी भारी काय काय ॲक्ट करून दाखवले होते. तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला म्हणजेच मॉमीज टायनी जेम्सला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण आम्ही तुम्हाला गर्दी नसलेली ठिकाणं दाखवतो, ट्रेकिंगला नेतो, लहान मुलांच्या ॲक्टिव्हिटीजचे सुद्धा व्हिडिओ आमच्या चॅनलवर असतात. और ये आया है मौत का कुआं, जिसमें होता है एक मोटरसाइकिलिस्ट आपको दिखाएगा उसका जलवा. आणि आता हे टांझानियाचे कलाकार आपल्यासमोर आगीचं काही खेळ दाखवणार आहेत. त्यांनी ना काहीतरी अंगाला असं लिक्विड लावलं होतं
पण त्यामुळे त्यांना काही असं भाजत नव्हतं किंवा काहीतरी, पण तोंडामधलं कसं केलं असेल मला माहिती नाही। आता येणारा पुढचा जो आपला कलाकार आहे हा अतिशय मस्तीखोरच असेल हा मुलगा असं वाटते मला। हा त्याच्या मागे मागे लागलाय, चॉकलेट सारखं त्याला आगीचा गोळा तो खायचा आहे काही पण। आणि अशा प्रकारे सर्कसमधला हा फायनल ॲक्ट सुद्धा संपलेला आहे। अतिशय छान, आम्हाला तर मजा आली कारण की आमच्या छोटूने तर पहिल्यांदाच ही सर्कस पाहिली। जोकर बरोबर फोटो काढता आला आणि मजा आली। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। मॉमीज टायनी जेम्स, धन्यवाद।